आलोचनाधिकार 273 पान 516। जिनेन्द्र देव के द्वारा सेवित मार्ग का क्रम ही सर्वोत्कृष्ट है। निस्संगत्वमरागिताथ समता कर्मक्षयो बोधनम् विश्वव्यापी समं दृशा तदतुला नन्देन वीरेण च ईदृग्देव तवैव संस्कृति परि त्यागाय जात क्रम शुद्धस्तेन सदा भव चरणयो सेवा सतां सम्मता वीतरागता समता विदीक्षय सुख अनंत विश्व प्रकाश केवल दर्शन केवल ध्यान। यह प्रवृत्ति भव मुक्ति हेतु है मात्र आपकी है जिनवर शुद्ध आप ही हत सत्पुरुष सेवन करते चरण युगल। आचार्य स्तुति करते हैं कि हे जिनेन्द्र देव, संसार के त्याग हेतु परिग्रह रहितपना, राग रहितपना, समता, सर्वता कर्मों का नाश तथा अनंत सुख और अनंत वीर्य के साथ समस्त लोकालोक को प्रकाशित करने वाला केवल ज्ञान एवं केवल दर्शन, ऐसा क्रम आपके द्वारा ही हुआ है। किंतु आपसे भिन्न किसी अन्य देव ने यह क्रम नहीं अपनाया है। इसलिए आप ही शुद्ध है तथा आपके चरणों की सेवा ही सज्जन पुरुषों को करने योग्य है ना। भावार्थ, हे भगवान, आपने संसार से मुक्त होने के लिए समस्त परिग्रह का त्याग किया है, राग भाव छोड़ा है, समता धारण की है तथा अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख और अनंत वीर्य आपके प्रकट हुआ है। इसलिए आप ही शुद्ध तथा सज्जनों की सेवा के पात्र है। काय सांगितलं तर सांगा। हां, काय सांगितलं? हां, काय मार्ग आहे? पहिला परिग्रहाचा त्याग केला, दुसरा रागद्वेषांचा त्याग केला, तिसरा समता भाव धारण केला, चौथा आनंद चतुष्टय प्राप्त केले। कळालं का नाही? असा बरोबर म्हणले सगळं तुम्ही काय केलेलं आहे, क्रमानं कार्य केलेलं आहे का नाही? आणि असा क्रम कुठं दिसून येत नाही म्हणले इतर देवांमध्ये। त्यामुळं त्यांच्यामध्ये ते देवत्वच नाही आहे, सर्वज्ञत्वच नाही आहे। कळलं का? सर्वज्ञ आपलं वाटतं काय फक्त हेच येत नाही असं नाही, त्यांनी पण म्हणतात आमचे पण देव सर्वज्ञ आहेत। कळलं का नाही? पण कसं सर्वज्ञ म्हणायचं म्हणले? हां, बरोबर आहे ना। तर मग ते सांगितलं की सर्वज्ञ म्हणायचं कसं? इंद्रिय ज्ञानालाच तुम्ही खरं ज्ञान मानून बसला, अतिंद्रिय ज्ञान नाही आहे, तर मग सर्वज्ञ कसं असणार? परिग्रहाने रहित नाही झाला, सर्वज्ञ कसा असणार? रागद्वेषाने रहित झाला नाही आहे। रागद्वेषाने रहित होणं म्हणजेच काय आहे ना? तर काय सुटलं नाही ना, मग कसं म्हणायचं सर्वज्ञत्व? पॉईंट समजताय का नाही? आणि समता भावाने पण सहित नाही आहे का नाही? एकतर म्हणताय की सगळं ह्यानीच रचलंय आहे ना, आणि परत म्हणताय काय की भक्ताची तारणहारे आहेत आणि दुसऱ्याचा काय संहार करणारे आहेत।
है ना. कळते ना. मग मग कसं तुमच्यामधले रागद्वेष संपले नाही, समताभाव धारण करायला पाहिजे ना सगळ्याबद्दल. इथं तुम्ही देवा म्हणजे इथं आमच्या गुरुमध्ये जर बघितलं तर काय आहे, काय समताभावाचा छडालेतला काय श्लोक आहे. हां 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 समताभावाचा छड आलेतला काय श्लोक आहे. हां हां मे सदा समता धरण. मग त्याच्या अगोदरचं काय. अवघड आहे का नाही. हां बरोबर आहे की. सुरुवात कशाने सुरू होती. अहो ते पुढचं सगळं सांगताय की, मला अगोदरचं सांगा की. आरी ना शब्द होतो सुरू. आरी काय. आरी मित्र महल महान स्मशान. मेस काय अवघडच आहे का नाही. छडाला कोणीच लिहिलं नाही बरं का पाठ करायची म्हणून. हा निम्मी झाली, निम्मी नाही गेली. पहिली अच्छा. नाही तर तो कसं होतं, पहिली दुसरी पाठ करते ती, पण 6वी डाळ कोणाचीच नाही. 5वी डाळ आपली झाली तर 5वी आपल्या 12 भावनेमुळे झाली, पण 6वीकडे लक्षच नाही. हा ना. तर ठीक आहे, सांगायचा अभिप्राय काय शब्द. हा हरिमित्र महल मसान कंचन का काच निंदन तुतीकरण अर्घावतारण असी प्रहारण मे सदा समता धरण. कळलं का. ह्या 2 लाईन आहेत. मग जिथं म्हणाले आमच्या साधूमध्ये समता भाव आहे, साधू सोडा श्रावकामध्ये समता भाव आहे. तुम्हाला म्हणतो ना ती गोष्ट सांगितली नाही, श्रावकाची परीक्षा घेतली होती जिनेदत्त सेठजीची. त्या साधूची परीक्षा घेतली तर काय झालं, ते पक्षीने नाही का बोलत होते. हां घरट. मला ती गोष्ट मिळाली नाही. आय थिंक सम्यक तो कौमुदी असावी, पण मला नाही मिळाली. मी बघिततोय म्हणजे ती मराठीतली गोष्ट आहे हो, पण मूळ ग्रंथा मिळाला नाही मला अजून. कळलं ना. मराठीत आहे गोष्ट. ते देशभूषण महाराजांचं जे प्रवचन आहे ना, मी त्यातनंच वाचली होती बाहुबलीला असताना. इथं असताना सुद्धा मला एकदा दाखवलं होतं जितूबाईंनी ही गोष्ट चांगली आहे म्हणून असं. तर मग ती सांगायचं मला, ती मराठीतच आहे ना देशभूषण महाराजांच्या पुस्तकात. मूळ ग्रंथ कुठला ती बघायला लागलो आहे, तर ते अजून नाही मिळाला. तर सांगायचा अभिप्राय काय. हां त्यामध्ये सांगितलं होतं की इथं श्रावकामध्ये त्याची परीक्षा जेव्हा घेतली, अजयनाचा जो साधू होता तर तो भटकला, आणि इथं श्रावक साधू नाही चालला, श्रावकामध्ये समता भाव दाखवला. कळतंय का नाही. सुदर्शन शेठजी कळलं, श्रावकामध्ये समता भाव आहे. आणि इथं मग कसं व्हायचं की साधं काय, देव म्हणताय तुम्ही आणि रागद्वेष संपले नाही, समता भाव नाही आहे. भक्त असो अथवा तुमचा शत्रू असो, समता भाव पाहिजे का नको देव म्हणल्यावर. मग ते सांगितलं. त्यामुळे तो क्रम त्यांच्यामध्ये नाही आहे सांगितलं. आणि सांगितलं सर्वथा कर्मांचा नाश देखील केलेला नाही आहे. आणि 4 काय सांगितले घाती कर्म गेले नाही आहे, त्यामुळे 4 चतुष्टय पण नाही आहे. मग सर्वज्ञत्व कसं म्हणायचं, असं त्या न्यायग्रंथांमधनं सिद्ध केलेलं आहे. अन्यमतींचं समजलं का नाही. अन्यमती पण म्हणतात आमचे देव कसे आहेत, सर्वज्ञ आहेत, सर्वाला जाणणारे आहेत. कसं सर्वाला जाणतायत, हे क्रमच नाही आहे. कळालं का नाही आहे ना. अशा प्रकारे परंतु जिनेंद्र भगवंतामध्ये हा क्रम आहे, त्यामुळे ते सर्वाला जाणणारे आहेत. कळलं का नाही. म्हणून आप ही शुद्ध तथा सज्जनों की सेवा के पात्र है. कळलं नाही. म्हणून तुम्ही खरे प्युअर आहात, प्युअर देव. कळलं का नाही. आणि सज्जनांच्या सेवेस काय आहेत पात्र. पुढं 517 जिनेंद्र देव की सेवा करके संसार रूपी वैरी को जीतना
आसान है। यद्येतस्य दृढ़ा मम स्थितिरभूत् त्वत्सेवया निश्चितम् एष बलीयसोऽपि कुत संसारशत्रुर्भयम् प्राप्तस्यामृतवर्षहर्षजनकम् धारागृहं पुंसः किं कुरुते शुचौ खरतरो मध्याह्नकाल तब यदि निश्चय से मुझे आपकी सेवा में दृढ़ता दिन रात, तो अतिशय बलवान मोह शत्रु से भय जो मुझको न। अमृत वर्षाकारक फव्वारे से युक्त सदनवासी नर को क्या कर सकता है प्रभु, प्रखर सूर्य आताप दुखी। बघा, लक्ष द्या आता. हे 3 लोक के ईश, निश्चय से आपकी सेवा में यदि मेरा दृढ़पना है तो मुझे अत्यंत बलवान संसार रूपी वैरी को जीतना कोई कठिन बात नहीं, क्योंकि जिस मनुष्य ने जल की वर्षा से हर्ष को उत्पन्न करने वाला उत्तम फवारे सहित घर प्राप्त कर लिया है, उस पुरुष को जेठ मास की अत्यंत तीक्ष्ण दोपहर की धूप कुछ भी दुखी नहीं कर सकती। भावार्थ, जिस प्रकार फव्वारे सहित उत्तम घर में बैठे हुए पुरुष को जेठ मास की अत्यंत कठोर दोपहर की धूप भी कुछ नहीं कर सकती, उसी प्रकार यदि मैं निश्चय से आपकी सेवा में दृढ़ रीति से स्थित रहूं तो मुझे संसार रूपी वैरी कुछ नहीं कर सकता. कळलं का? घाबरायचं काय कारण? जब 3 लोक के नाथ है हमारे साथ तो फिर डरने की क्या बात है ना? कळलं का नाही? घाबरायचं काय कारण? म्हणून तेच सांगितलं इथं. काय सांगितलं? काय सांगितलं सांगा बरं ह्या श्लोकात? गेलं काय? ब्लँक झालं का लगेच? हां, काय? हां, ग्रीष्म ऋतू म्हणजे ज्येष्ठ ऋतूतला उष्णता काय त्रास देणार त्याप्रमाणे त्याच्या हृदयामध्ये आपण आहात किंवा जे आपली जी सेवा करतात त्याला घाबरायचं काहीच कारण नाही. कळलं का नाही? म्हणजे भावार्थ काय अभिप्राय? ज्याच्या घरामध्ये काय आहे सांगितलं? फवारे म्हणजे गारवा. गारवा समजते का नाही? एसी. हां, आपल्या भाषेत एसी. आपल्या भाषेत एसी. ज्याच्या घरामध्ये एसी आहे त्याला बाहेर किती पण उन्हाळा असो, मग सोलापूर असो नाही तर नागपूर असो, कळलं की नाही? फरक काय पडतंय का? एसी तर म्हणलं काय टेन्शन. हां, तसं म्हणाले काय की ज्याच्या हृदयरूपी घरामध्ये आहे ना तुमचा नावाचा एसी आहे, तिथं बाहेर संसारातले किती पण शत्रू असो, किती पण त्रास असो, काही सुद्धा त्रास वाटत नाही. म्हणून तिथं म्हणाले धर्म करत संसार सुख. का सुख? कारण धर्माचा एसी आहे ना, आहे का नाही? आता एसी ऑन होणारच, होणार का नाही? हां, असं आहे. म्हणून तिथं सांगितलं काय आहे की तो आतला एसी ऑन करायचा आहे. कुठला एसी ऑन करायचा आहे? मग बाहेरचं किती पण ऊन असलं तरी ते ऊन वाटत नाही. मग असा उष्ण परिसह कोणी सहन केला सांगा बर? कोण? पांडवांनी. त्यांच्या आतला एसी चालू होता माहिती ना. हां, अजून गजकुमार मुनी यांच्या डोक्यावर शेगडी ठेवली, तेवढं लक्षात राहिलं जाते. हां, कोण
नाव नाही आठवत. बरं, उष्ण शिलेवर बसले. कोण 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 विचारतं तुम्हाला? हा, काय म्हणताय? नाही नाही नाही, ते नाही. उष्ण परिसह सहन केला, आतला एसी चालू ठेवला होता. असे कोण कोण होते? आता हे दोन तर तुम्हाला झाले उदाहरण, पांडव आणि राजकुमार. अजून तिसरं कोण? हा, पण कोण माहित नाही, बघून सांगचाल? हा, आहे ना. आणि मी एक गोष्ट पण बनवली आहे का नाही त्याच्यावर. तर गाणं पण बनवलं होतं, मागच्या वेळेस टाकलं होतं, गरमी से डरने वाले प्राणी, आहे ना. टिंब टिंब मुनी की सुनो कहानी, असं ती गाणं आहे. माहिती आहे का? काय माहीत नसेल तुम्हाला, ठीक आहे, असू द्या. आहे ना. कालचं बघितलं का? काय विचारतोय? कुठल्या राजाला संकट आलं तर मंदिरात वासपूजी भगवंताकडे जात असताना? मी तुम्हाला लिंक टाकली होती का नाही? हां, कोणी बघितली का? हां, काय बघा, तेवढे फक्त नीट अभ्यास करतात बरं का. पडदिशी उत्तर देतात माहिती आहे का? पहिलं लगेच प्रश्न टाकला की लगेच चांगलं आहे. हां, काय बाकी कोणी बघितलं नाही का? अहो दुर्भाग्य हमारे. काय आता आता मी असंच करणार आहे, आहे ना. काय पद्मरथ राजा आहे, कळलं का? हां, पद्मरथ राजा गोष्ट सांगितली काल तुम्हाला ती. आता ही गोष्ट आहे ना, तप्त शिलेवर बसले. का बसले? बसले मान्य आहे हो. हे काय झालं होतं, पांडवांना ध्यान करत होते तेव्हा त्यांना दागिने वगैरे घातले, ती गोष्ट वेगळी. इकडं काय झालं होतं, ध्यान करत होते तेव्हा त्यांच्या डोक्यावर शेगडी ठेवली, ती पण एक झालं. कळलं का नाही? अजून पण आहेत बरं का मुनिराज उष्णवाले, आहे ना, अजून आहे. त्याची पण ती गोष्ट पण आठवली मला आत्ता, आहे ना. हा हुडका, अजून जेवढे किती उष्ण परिसह सहन करणारे कोणते कोणते मुनिराज आहेत त्यांची नावं हुडका प्रथमानुगातनं. पण हे जे मुनिराज आहेत त्यांना माहीत होतं की तिथं तापलेली शिळा आहे. माहीत होतं, माहीत नव्हतं नाही, आणि तरी सुद्धा जाऊन बसले. का? त्यासाठी गोष्ट बघायला लागेल. हां, मग ती माहीत होतं, माहीत होतं, माहीत होतं, ती गोष्ट आहे. त्यांना माहीत होतं तरी सुद्धा बसले. है ना. का? बघ आता. हां, ताप होती ती, बरोबर आहे की. पण मग ते बसले का? बरोबर आहे. आता तेवढं ना गोष्ट फक्त बघा तेवढी. म्हणजे कसलं अवघड असतं तुम्हाला माहिती आहे. आता एखादा काय म्हणलं तुम्हाला, आता जी उदाहरणं सांगितली की नाही, ह्यामध्ये काय झालं होतं, त्यांनी उपसर्ग झाला आणि तो सहन केला वगैरे, आहे ना. पण आता तुम्हाला माहिती असून सुद्धा काय करायचंय? हा, माहिती मी समजलं ना, तुमच्यावर आता ते संकट येणार आहे आणि हे माहिती असून सुद्धा त्याला ते अवघड आहे का नाही. अचानक आलं तर अजून काय होतंय. हां, मग आता ते काय कोण आहेत पहिल्यांदा बघा, मग गोष्ट कळेल. आता मी नाही सांगत, हुडकून काढा आता. चला, तर अशा प्रकारे ज्यांचा सांगितलं काय आहे, ज्यांचं घर कसं आहे, एसीने युक्त आहे ना, त्यांना बाहेरची उष्णता काही करणार नाही. म्हणून तर सांगितलं आपल्याकडे पण एसी आहे, परंतु तो एसी आपण काय केला नाही आहे, ऑन करत नाही. ऑन करायचा जरी प्रयत्न केला तरी ऑन होत नाही आहे. का नाही? हां, लाईट नाही, मेंटेनन्स नाही, आहे का नाही. इच्छा आहे, आम्हाला सगळं पाठ करायचं आहे, अभ्यास करायचं आहे, सगळी इच्छा आहे. काही इच्छा नाही आहे, इथं आला म्हणजे इच्छा असणारच, आहे का नाही. मग काय होत नाही एसी ऑन. हां हां,
प्रमाद. प्रमाद आहे का नाही? कारण करायचं ठरवलं तर काहीसुद्धा अडचण नाही, हे आपण काल बघितलेलं आहे. करायचं ठरवलं तर काहीसुद्धा अडचण नसते. ज्याला जे करायचं आहे, जे करायचं आहे बरं का, जे समजतं, जे म्हणजे काही पण, ज्याला पाप करायचं आहे, पुण्य करायचं आहे, अथवा पाप पुण्य रहित करायचं आहे, काय म्हणतो कळलं का नाही? ज्याला जे करायचं आहे तो ते करण्यास समर्थ आहे, स्वतंत्र आहे. कळलं का नाही? ढकलायचं नाही, अजिबात ढकलायचं नाही, कारण तुमच्या परिणामांना कोणीही कंट्रोल करणारा नाही आहे. कळलं का? बाकीच्या सिच्युएशनला असेल कंट्रोल करणारा, परिस्थितीला, पण मनस्थितीला कंट्रोल करणारा काय ठेवतोय? आपणच आहोत. ज्याला जे करायचं ते करू शकतो, आणि हे पूर्ण स्वतंत्रता आहे. ज्याला जो विचार करायचा आहे त्याला तो करू शकतो का नाही? आणि म्हणून तर हे उलट दिसून येतं. नरकातला नारकी नरकात असून सम्यक दर्शनादी प्राप्त करून वर येऊन मोक्षाला जातोय, आणि स्वर्गातला देव भवनवासी बनून सुद्धा काय होतोय? एकेंद्रिय स्थावर बनतोय. कसलं उलट सुलट आहे, बघितलं का नाही? उलट सुलट आहे का नाही? पण म्हणलं ना, असं खूप चिंतन करण्यासारखं आहे. आपण त्या देवाचं तर जेवढं चिंतन करू तेवढं कमी आहे. त्या देवाला कळलंय तर दुःखी का झाला सांगा मला पहिल्यांदा. 6 महिन्याचं कळलंय का नाही? मग एवढे शेवटचे 6 महिने तर नीट सांभाळ. 6 महिने जाऊ दे, शेवटचे किती? 6 महिने नाही झालं तर ॲटलिस्ट शेवटचे शेवटचे 2 महिने. हो, 2 त्रिभाग. 6 महिन्याला 2 त्रिभाग गेल्यानंतर आयुकर्म सुरू होते बांधायचं. आता शेवटचे 2 महिने पण सांभाळायला जमत नाही. गोष्ट कोणाची? ही गोष्ट कोणाची? जमतंय का आपल्याला? डॉक्टरांनी सांगितलेलं असतंय का नाही? आता काय करू नका, आता वय झालंय, तुम्ही हे घेऊ नका, ते घेऊ नका, असं करू नका, तसं करू नका. सांगितलंय ना? सांगितलं का नाही? विचारतोय काय, घरातच डॉक्टर आहे त्यामुळे ऐकत नाही. ह्याचा अर्थ काय? सांभाळा आता. पण सांभाळत नाही हा जीव, म्हणून आजारी पडतो. बघा तुम्ही, जरा अंगात ताकद आली की काय मस्ती चालू होते, विसरून जाते सगळं. आणि मग परत ते होतं, आजारी पडतो. सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश. त्यामुळे ज्याला जे करायचं आहे तो ते करू शकतो आहे ना. त्यामुळं आपल्या हात आता सगळं स्वतंत्रता आहे, कर्माधीन नाही आहे. आपला पुरुषार्थ आपल्या हातात आहे, कर्माधीन नाही. एवढा विश्वास ठेवा. परिस्थिती कर्माधीन असेल, कळालं का नाही? तुमची शरीर स्थिती कर्माधीन असेल, कळालं का नाही? परंतु तुमची विचार स्थिती ती कर्माधीन कधीच नव्हती. आता तुम्ही नाही लक्ष दिलं तर ती कर्माधीन राहणारच की. जर आपण पुरुषार्थ नाही केला तर कर्माधीनच राहणार ना, है ना? असं आहे. म्हणून इथं सांगितलं काय? AC ऑन करायचा. कळलं का नाही? आपल्याला काय करायचं आहे? AC ऑन करायचा आहे. AC ऑन झाला की सगळं काय होतंय? शांत होते, है ना? आता त्यातून सांगायचं होतं, काल सांगितलं होतं ना, न्याय विनिश्चय सिद्धी विनिश्चय हे आकलनकाचार्यांनीच लिहिलेलं आहे. पण त्याच्यावरचं जे विवरण आहे ना, विवरण टाकले की काल उत्तर शेवटी, है ना? 10 नावं टाकली की तुम्हाला. बघून घ्या ती. एक नाव कमी पडलं होतं, बृहत्त्रयम ते एक नाव होतं. दुर्भाग्य आहे आपलं, आहे ना? नुसता आकलनकांची गोष्ट माहिती आहे, पण आकलनकांनी लिहिलेले ग्रंथ माहीत नाही. तर वाचणं तर अजून कधी होणार आहे माहीत नाही, पण जिद्द असेल तर होईल.
आहे का? सकारात्मक विचार करा. करूया म्हणायचं आता. आहे ना? भले ते मोठे ग्रंथ असू द्या, परंतु करायचं काय? आपल्याला काय मरतंय काय विचारतोय? त्यांनी तिथं निकलंक जीव आणि प्राण गमवला, आपल्याला मरतंय का? वाचणार ठरवा. पण थोडं बुद्धीला प्रकल्प द्यायला लागेल, थोडं बुद्धीला चालना द्यायला लागेल, आपल्याला बुद्धीचा व्यायाम सुरू करावा लागेल. हां, हे जे लगेच सिद्धिविनायक वगैरे न्यायाचे ग्रंथ त्यातूनच हे प्रमेय रत्नमाळा काढले की त्यांनी. हो, आनंदवीर्याने. अनंतवीर्याने. हा, म्हणजे लघु आनंदवीर्य. म्हणजे आपल्यासारख्यांची बुद्धी तिथं चालणार नाही हे म्हणजे लक्षात माहित घेऊन होतं. त्याचा अभ्यास करून हे उलट मी ही जरी शिकलं प्रमेय रत्नमाळा तरी पुष्कळ नाही. होय. परीक्षामुख सूत्र शिका, म्हणजे न्यायदीपिका शिका पहिली. हां, आणि शिकवा. न्यायामध्ये मी मास्टर नाही आहे, मी बनणार आहे, म्हणजे त्याला काम करायचं आहे ना शेवटी. पण आहेत कोण? हो, त्यांच्या निमित्तामध्ये माताजी चांगलं होतं. त्यांच्या निमित्तामध्ये तिथं माताजी घेत होत्या आणि तेव्हा मग माताजी ते ट्रान्सलेट करत होत्या. तो ग्रंथ अजून अर्धवट झाला आहे, माहिती आहे तुम्हाला? न्यायविनिश्चयचं ट्रान्सलेशन झालं आहे, आम्हानी केलं आहे. आता तुम्ही ती वही पण जपून ठेवली नसणार. असं आपलं आहे गंमत. हां हां, आता मी नात्यामध्येच होतो, कळलं का नाही? त्यामुळे मला माहिती आहे. पण तेव्हा जरा थोडासा हे होतो, मी बसत नव्हतो. आम्हा म्हणायच्या बसा बसा, पण मी बसत नव्हतो. हे अवघड वाटायचं, खूप अवघड, जड जड वाटायचं. आहे ना? तर सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश. तर काल मी ते चुकीचं बोललो होतं, ते सांगायला लागलो आहे की न्यायविनिश्चय, सिद्धिविनिश्चय हे अकलंकाचार्याने लिहिलं आहे. न्यायविनिश्चय विवरण जे आहे, ती जे आहे न्यायविनिश्चय विवरण, सिद्धिविनिश्चय विवरण, हे वादिराज आचार्याने लिहिलेलं आहे. आणि ते मोठा ग्रंथ आहे ना. संस्कृतचा जो आहे ना न्यायविनिश्चय हा जो ग्रंथ आहे, त्याचे 2 खंड आहेत संस्कृतचे, असे ट्रान्सलेट केलेलं नाही. सिद्धिविनिश्चयचे असे 2 खंड आहेत, ट्रान्सलेशन केलेलं नाही. संस्कृत कळतंय का? आहे ना, असं आहे. तर ठीक आहे, असा अभ्यास करा आणि त्याची सुरुवात थोडीशी मेहनत घ्या. आळशीपणा खूप झाला आहे. उगा आपण हे पाहतो, ठीक आहे आपण चांगलं करता तेव्हा स्तुती करतो, पण स्तुती करून आपल्याला अहंकार नाही करायचा. कळलं का नाही? त्यामुळे आता अभ्यास करा, मेहनत चालू आहे का तुमची पद्मनंदीची? चालू आहे का? हां ना. फक्त थोडंशी आता माहीत असा नियम सांगतो. काय करायचं पद्मनंदीचं? नीट लिहा म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचं काय करायचं? गुगल लेन्सच्याद्वारे फोटो काढायचा आणि ते सगळे शब्द व्हॉट्सअपवर आणायचे. कळालं का नाही? आणि ते व्हॉट्सअपवर जे आलेले ते नीट चेक करायचं आहे ना. त्याचे तुकडे करू नका, 1 2 3 4 असे मॅसेज करत तुकडे करू नका. एक अखंड मॅटर पाहिजे, समजलं का नाही? ते नीट चेक करा, शब्द कुठं चुकला आहे का. कारण तुम्ही जो व्हॉट्सअपवर पाठवणारा शब्द आहे का नाही, आहे तसाच प्रिंट होणार आहे. मी पण नाही चेंज करणार, मला माहिती काय चुकलं आहे ते. आहे ना, 1 2 गोष्टी सांगेल, पण तुमची मेहनत तुम्ही घ्या की. तेवढं कळत नाही का तुम्हाला शब्द काय चुकला आहे ते? आहे ना. जरा डोळे ओपन ठेवून काय करायचं, ते नीट चेक करायचं. ते चेक करून मग मला पर्सनली पाठवा. त्यातल्या 1 2 काय गोष्टी असतात तर ते मी सांगतोच. आणि ओके म्हटल्यावर मग ग्रुपवर टाका. कळलं का? ग्रुपवर आलं की तुमचं फायनल, मग तसंच ते जाणार. समजलं का नाही? थोडी मेहनत करा ना, एवढं काय असं काय हे आहे गोष्ट, आहे ना. काय म्हणतो कळलं ना? चला, तर अशा प्रकारे ही प्रोसिजर सांगितली. करा, प्रयत्न करा चांगला. मी काय म्हणत नाही तुम्ही अजून असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. कुणाला तसं डिमोटिवेट तर काय करतच नाही, परंतु लक्ष तर पाहिजे, सावधानी तर पाहिजे, आहे ना. त्यामध्ये आपण काय लिहितो आहोत, कारण फक्त आपल्यापुरतं नाही आहे, है ना. हे काय करणार आहेत, बाकीचे पण वाचणार आहेत का नाही? कळतं का नाही?
त्यामुळे जरा जरा थोडंसं प्रयत्न करा, आहे ना. अजून एक उपाय आहे पण मी ते सांगत नाही, सगळे तसलंच करत बसतील, आहे ना. म्हणजे आळशी होतं त्यापेक्षा जाऊ दे, करा अभ्यास, वाचा जरा. वाचणार पण नाहीत माहिती आहे मी जर तसला सोपा उपाय सांगितला तर. चला कळलं, ठीक. ओ चला गुणस्थानाची नावं.